हरे उपजून पुढती ओ उपजून पुढती ओ पुढती येवो उपजोनिया पुढती येवो माऊली माऊली उपजनिया पुढती येवो उपजनिया पुढती येवो उपजोनिया पुढती येवो उपजोनिया पुढती येवो काल खाऊ दही भात काल खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही काल खाऊ दही भात काल खाऊ दही भात वैकुंठी ते ऐसे नाही वैकुंठी ते ऐसे नाही कवळ काही काल्याचे काल्याचे कवळ काही कवळ काही काल्याचे 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 कवळ काही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे 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 कवळ काही काल्याचे 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 कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काय काल्याचे
वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे ऐसे ना श्रीपाद बाबा की जय, रामदास बाबा की जय। देव दत्त दत्त विठाल 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 कबरला हरि हरी हरी हॅलो हरी विठ्ठल विठ्ठल विठाल विठाल पोजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तू ऐशी नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखे सुखे घालू हुंबरी वैकुंठी तू ऐशी नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तू ऐशे नाही कवळ काही काल्याचे विठाला विठाल 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 या पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे या दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या कथेचा विसार माझी वाणी वानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुल्या जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदन श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगाशी आता दंडवत दुसरी वंदू शारदाचे चतुराननाची आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजा तिचे चरणवदा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावण
प्रसन्न होणी श्रोते जनत्या माझे नमन दंडवत. आता वंदू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान. विठ्ठल नाम उच्चारती जनत्या माझे नमन दंडवत. आता बंधुरंग भूमिका कीर्तनी उभे होती लोका. टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे नमन दंडवत. ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोलवी बोबड्या बोला. अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नमा म्हणे विठाला 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 ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो करुणा करा दयाळा. जय हो. पवन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लागला. तुमचा अनुग्रह लागला. हे पावन चराचरी पावन चराचरी तुमचा अनुग्रह लागलो. तुमचा अनुग्रह लागलो. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलं पावन झालो किंवा पवन झालो चराचरी. माझी वाणी तुझे वरणी गुण नाम. 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 प्रेम काही कळा. आईचे देई प्रेम काही कळा. प्रेम काही कळा. हो आईचे देई प्रेम काही कळा. माझी वाणी तुझे हरी हरी वरणी गुण नाम. माझी वाणी तुझे 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 वर्णी गुणनाम. ऐसे देई प्रेम काही कळा. हरी 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 हरी.
उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. हरी 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 विठाला विठाला. उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. देहूचे श्रीमंत साधू संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा काला या प्रकरणातील अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे. आणि आजचा जो दिवस आहे गेली जवळजवळ 42 वर्ष नाही का? 44 वर्ष. वा, म्हणजे मला वाटतं 12×4 = 48, म्हणजे अजून 4 वर्षांनी 4 तप पूर्ण होतील आहे का नाही. याचा अर्थ अहिनईवाडीची मंडळी कानाला कान लावून नाही तर खांद्याला खांदा लावून आहेत बरं का. म्हणजे काहींचे सप्ते बरेच बंद पडले कशामुळं? कानाला कान लावल्यामुळं. पण तुम्ही मंडळी खांद्याला खांदा लावून असल्यामुळं कालांतरात मंदिर उभं राहिलं. भगवान परमात्म्याची सेवा तुमच्याकडून घडली. 44 वर्ष झाली कार्यक्रमाला. ह्या कार्यक्रमाला 44 वर्ष झाले म्हणजे याचा अर्थ तुमचा खांद्याला खांदा आहे आणि त्याला खऱ्या अर्थाने काला म्हणतात. विठाला 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 तो आनंद तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण शेतात खत असावं, बाजारात पत असावी, घरामध्ये एकमत असावं नाही का. एकोपा गावामध्ये असावा, खांद्याला खांदा असावा, कानाला कान नसावा, सांगा वांगीन वडाला वांगी नसावीत नाही का. आणि अशा प्रकारचं वातावरण जर झालं तर त्या वातावरणाचा परिणाम जो आहे तुमच्या सुखात होत असतो. आणि अशा प्रकारानं या ठिकाणी मला सेवा करण्याची संधी तुमच्याकडून मला आमच्या ऐनवे साहेब आणि या ठिकाणी प्राप्त झाली. त्याचप्रमाणे आमचे दादा, आमच्या परमार्थातलं त्यांचं आमचे ज्येष्ठ दादा आहेत आमचे. आता वास्तविक महाराज पाहायला गेलं तर सूर्यापुढं दिवटी हनुमंतापुढं कोल्हाट्याने काय उडी मारावी आहे का नाही. सूर्यापुढे दिवटी काय पाजाळी, हनुमंतापुढं कोल्हाट्याने काय उडी मारावी. आणि ते माझ्या कीर्तनात टाळ घेऊन उभे आहेत. मला त्याचा सार्थ अभिमान आहे. त्याचप्रमाणे सगळी गावकरी मंडळी, पाहुणी मंडळी, भजनी मंडळी सगळ्यांचे नाव काय मला माहीत नाही. आणि तुम्ही जमलेले सर्व गावकरी, ग्रामस्थ, ह्या अनुषंगाने असणारे सर्व महाराज मंडळी. आणि आपण आजचा जो दिवस आहे संप्रदायाच्या नियमाप्रमाणे कुठल्याही कार्याची सांगता काल्याने व्हावी असा नियम आहे. म्हणले महाराज काल्यानेच का व्हावी? तर त्याचा नियम असा आहे, त्याचं महाभारतामध्ये स्रोत आहे. त्याचं 18 पर्व महाभारत व्यासांनी लिहिलं. आणि ते लिहिल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं, एवढं लिहून एवढं करून सुद्धा मला सुख शांती समाधान नावाचा विषय माझ्याकडे नाही, शांती नाही, शांती नाही. काय असं कारण असेल बरं? तेवढ्यामध्ये गळ्यामध्ये ब्रह्मवीणा घेऊन नारद महर्षींचं भजन चाललं होतं. क्वचित रुदंती क्वचित हसंती इति नृत्याती लोक बाह्याः. आणि डोळ्यातून घळघळ आनंदाचे अश्रू चालू होते आणि अंतःकरणातून भजन चालू होतं. आणि अशा नारदांकडे पाहिल्यानंतर व्यासांनी सहज विचार असा केला का ही दशा माझ्या अंगात का नाही? कई आईशी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे. ही स्थिती नारदांकडे पाहिल्यानंतर झाली. मग नारदांना विचार मला असं का होत नाही? त्यांनी सांगितलं तुम्ही 18 पर्व महाभारत लिहिलं पण भगवंत परमात्म्याचं गुणानुलीलानुवाद वर्णन केलं नाही. आणि म्हणून ते सगळं वाङ्मय जे आहे त्याला बाळक्रीडा नावाचं प्रकरण त्यावेळी जोडलं गेलं. आणि प्रत्येक संतांचं वाङ्मय जे आहे बाळक्रीडा नावाचं प्रकरण म्हणजे तुमचा अष्टसात्विक भाव आहे, त्या भगवंताच्या लीला आहेत.
आणि जोपर्यंत तुम्ही भगवंताचं लीला संकीर्तन लीला वर्णन करत नाही तोपर्यंत तुमच्या कुठल्याही कार्याला त्याची पूर्तता नाही. विठाला 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 विठाला. आणि मग अशा प्रकारचं आता इथं प्रश्न असा उपस्थित होता दादा, नारदांना व्यासांना जो बोध मिळाला तो नारदाकडून मिळाला हे तर मान्य आहे. नारदे व्यासाशी उपदेशिले. आता मला सांगा 18 पर्व महाभारत लिहिल्यानंतर बोध मिळाला का अगोदर मिळाला? 18 पर्व महाभारत लिहिल्यानंतर बोध मिळाला. हो, आणि त्या नारदांच्या ठिकाणी व्यासांचं समाधान त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि अशा प्रकारची ही संप्रदायाची परंपरा आहे. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही काल्याच्या कुठल्याही संप्रदायाच्या कार्यक्रमाचं काल्यानी सांगता करत नाही तर ती सांगता पूर्ण कधीच होऊ शकत नाही. आणि ही जी गोष्ट आहे ही करण्याकरता भगवान परमात्म्याला स्वतः काय करावं लागलं? अवतार धारण करावं लागलं. हो, किती अवतार धारण केले त्याचा विचार जर एकंदरीत जर केला तर महाराज म्हणता अनंतावतार घिशी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. आलं लक्षात? कशा करता अवतार धारण करावा लागला? संताशी हो भक्ताशी संसार देवाशी अवतार दोहींचा विचार एकपणे. भगवान परमात्म्याला जो अवतार धारण करावा लागला याचं कारण तो परमात्मा जर पाहिला एकोहम बहुश्याम एकलेन कंठवेची म्हणून या येणे. 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 निर्माण केली 14 भुवने. निर्माण केली 14 भुवने. निर्माण केली 14 भुवने. मेघ चंद्र सूर्य तारांगणे. मेघ चंद्र सूर्य तारांगणे. मेघ चंद्र तारांगणे. मेघ चंद्र सूर्य तारांगणे. पाचही महाभूते भौतिके भिन्न भिन्न हो. पाचही महाभूते भिन्न भिन्न हो. पाचही महाभूते भौतिके भिन्न भिन्न हो. पाचही महाभूते भिन्न भिन्न हो. लागवी हा माया सूत्रधारी. ऐसा लागवी हा माया सूत्रधारी. ऐसा लागवी हा माया सूत्रधारी. ऐसा लागवी हा माया सूत्रधारी. हो ऐसा एकलेन कंठवीची म्हणून या येणे. निर्माण केली 14 भुवने. गगन मेघ चंद्र सूर्य तारांगणे. पाचही महाभूते भौतिके भिन्न भिन्न हो. त्या परमात्म्याने हे सर्व विश्वाची रचना केली. पण त्या विश्वाची रचना केल्यानंतर त्या परमात्म्याला असं वाटलं हे मी सर्व केलं पण माझ्याबरोबर कोणीच संवाद करत नाही. मग त्यांनी काय केलं माहिती आहे का तुम्हाला? त्यांनी पहिले ब्रह्मदेव निर्माण केला. बरं का, लक्षात घ्या. आणि मग त्या ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली. नाभी कमळी जन्म चतुरानना. आणि हा जो ब्रह्मदेव आहे हा विश्वामध्ये आपला सर्वात मोठा भाऊ. कारण आपण त्याच्या नंतरची सगळे आहेत. हा नाभी भगवान विष्णूच्या नाभी कमळामधून त्याचा जन्म झाला. आणि आपला जन्म कुठून झाला? हो, आपला सुद्धा तिथूनच झालाय. मग माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्वीयुगा विरोत्तमा शहाणा ऐसा ब्रह्मा एकला होता. वेडा बरोबर आहे.
हो, इकडं लक्ष केंद्रित करायचं. वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. जर आपला मोठा भाऊ जर ब्रह्मदेव जर वेडा आहे भगवंताच्या बाबतीत, आपण भगवंताच्या बाबतीत कसे शहाणे का वेडे आहेत? खरं सांगा, देवाच्या बद्दल आपल्याला भ्रम आहे का संभ्रम आहे का ज्ञान आहे? संभ्रमित पण आहे आपलं देवाबद्दल. बरं, असं काय कधी कुठं भेटलंच नाही आपल्याला. बुवा कसं काय चाललंय तुमचं, बरं आहे का, यंदा पाऊस पाणी कसं काय विचारलंय कोणी? देवाबद्दल आपल्याला संभ्रम आहे. म्हणजे आपण तो ब्रह्मदेव जो आहे तो धर त्या बद्दीत अनाभिज्ञ आहे आणि आपण सुद्धा तसेच आहोत दादा. ज्याला मतपिंड म्हणतात, म्हणजे कुंभाराच्या घरी जर आपण गेलो ना, पोळ्याचा सण असतो, कुंभाराच्या घरी जर गेलो तर चिखलाचा गोळा मळलेला असतो आणि त्याला पुढं त्याचं काय करायचं असतं, बैल बनवायचे असतात. मग तो मळलेला जो गोळा आहे, आता माती आहे का चिखल आहे का बैल आहे? तो जो मळलेला जो गोळा आहे तो आता मळलेला चिखल आहे का माती आहे का बैल आहे? तो आता माती पण नाही, तो आता बैल पण नाही, कोण आहे? चिखल म्हणजे मतपिंड. तसा जीव नावाची वस्तू जी आहे त्याच्यामध्ये धड ज्ञानही नाही आणि धड अज्ञान पण नाही, त्याला मतपिंड म्हणतात. आणि तो मतपिंड असणारा जो जीव आहे त्या जीवाच्या कल्याणाकरता त्या जीवानं ब्रह्मदेवाला प्रश्न विचारलाय. त्या काळात हरी हरी त्या काळामध्ये प्रश्न विचारलाय. प्रजीविनेवला ब्रह्मा, स्पष्ट व्हावेत, प्रजीविनेवला ब्रह्मा देवा येत आश्रय काय आम्हा, तव तो म्हणे कमळ जन्मा भूतां प्रती. तुम्हा वर्ण विशेष वसे, हा स्वधर्मोची विहिला असे, या ते उपासा मगा पैसे पुरती काम. म्हणले तुम्हाला जो यज्ञ सांगितलाय ना तो यज्ञ करा आणि ते यज्ञाच्या बळावर तुम्ही काय करा. पण ते यज्ञाचाही बी दादा अपभ्रंश झाला पुढे, मग त्याच्यामध्ये भाग पडले. आणि मग ही गोष्ट यज्ञाचा अपभ्रंश झाल्यामुळं ही मंडळी यज्ञयाग करू लागली, तिळ तांदूळ जाळू लागली, मोठे मोठे यज्ञ यागादी कर्म करू लागली. आता खरं सांगा, आमच्या साधूच्या दृष्टीने जर विचार जर केला, माझा तुकोबारासारखा महात्मा सांगतो, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने दी पाप पुण्य. मला सांगा, पाप खरं काय? बरं जाऊ द्या, होय भोकाडी खरी आहे का? बरं, मी जर आता तुम्हाला म्हणलो भोकाडी आली, तुम्ही उठून पळायला लागताल काय? नाही का? बरं, भोकाडीचं आम्हाला ज्ञान झालंय, भोकाडी खोटी आहे. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने दी पाप पुण्यांगा. अलग अलग पाप पुण्याच्या पलीकडे आमचा हा विषय आहे आणि तो विषय समजून सांगण्याकरता झाडू संताचे मार्ग, आड राणी भरले जग. आणि मग ही काही काही मंडळी ह्या जगामध्ये इतकी मोठी झाली, इतकी मोठी झाली, इतकी मोठी झाली का देवाच्याही हो विश्वमित्रासारखी मंडळी. एकेने सृष्टीवरी सृष्टी केली, एकेची छाटी तर पिन्नली. आहे का नाही माहिती मला इतिहास? नदीतून पलीकडे जायचं होतं या महाराजांना आणि कोणाच्या नादी लागली म्हणजे कोळ्याच्या पोरीच्या. ती कोळ्याच्या पोरीने सांगितलं, बाबा तुम्ही एवढे मोठे महात्मे आहेत. म्हणले कसं काय असं तुम्हाला सुचलंय असं? ते म्हणलं मला बाकीचं माहीत नाही. ती म्हणले अहो भलता दिवस आहे. ते म्हणले मी त्यांनी छाटी काढी सूर्यावर टाकली महाराज, अंधार पडला. म्हणले आता काय प्रॉब्लेम? तिने सांगितलं आपण गंगेत आहे. गंगेला सांगितलं 2 भाग होय. तिने मला सांगितलं माझं कौमार्य भंग होईल. ती म्हणली ते न होऊन देण्याची जबाबदारी माझी आहे. अशी एकाच एक मंडळी, एकेने सृष्टीवरी सृष्टी केली. विश्वामित्र हो, लगेच दुसरं इंद्रपदन, दुसरी सृष्टी, दुसरं सगळं ती नंतर एक करून घेतली. आता मला तर इतिहास सांगत बसायचा नाही, परंतु नंतर एकत्र ते करून जर केलं, ती आजही विश्वामित्राची सृष्टी आपल्यामध्ये आहे. पण आपण ती काय करतो माहिती का? ती वापरत नाही, फक्त म्हणतो, पण ती अंमलात आणत नाही. आता मला सांगा, त्यांची भाषा विश्वामित्राची ती भाषा आहे ना, ती भाषा पण आहे.
कोणती भाषा माहिती आहे का? आपण सहज म्हणतो काय रामभाऊ पोरं बिरं बरे आहेत का? हे पोरं बरोबर आहे, बिरं काय भानकडे दादा? हां, काय तंबाखू बिंबाकू, ही तंबाखू बरोबर आहे, बिंबाकू कुठून आली नाही का? अरे त्या देवाने गाई निर्माण केली आणि म्हैस निर्माण केली, देवाने हरिण निर्माण केलं, याने शेळी निर्माण केली, त्यांनी मोर निर्माण केला, दादा यांनी कोंबडी निर्माण केली. हो, एकेने सृष्टीवरही सृष्टी केली. ही मोठी मोठी मंडळी होती आणि यांच्याबद्दल त्या जीवाच्या बद्दल कळवाळा नसायचा. पुण्यात्मके पुण्य स्वर्गा जाई, पण ते स्वर्ग शाश्वत नाही. हो, ते पुण्य मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघार्य मृत्यूलोका. अर्जुना, नवुष स्वर्गाधिपती झाला, परी तो रहाटी भांबावला, शेकी भुजंगत्व पावला, हे लेनशी काही. ह्या गोष्टी तुमच्या लक्षात असू द्या. आणि मग याच्याही पलीकडचा परमार्थ आहे. आणि ह्या मंडळीच्या मुळं स्वर्ग पुण्य पाप ही सगळे गोष्टी मानून काय करू लागले, आपल्याला बंधन पडलं. आणि मग आपण कशाला परमार्थ समजू लागलो? सत्कर्माला परमार्थ समजू लागलो. सत्कर्म मग करू नये असं नाही, पण सत्कर्माचा स्वीकार आमच्या साधूंनी का केला? हो, मग त्यांनी सांगितलं सत्वगुणाचं सामर्थ्य इतकं मोठं आहे. करावया परमार्थ अहर्षी, रजतो सबळ मायाजाळ. तम रज म्हणजे तमत म्हणजे काय? नरकाची केवळ. आणि रजतो सबळ मायाजाळ, कारण तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य, करावया परमार्थ अहर्षी. म्हणून सत्वगुणाचा अंगीकार आमच्या संतांनी केला, लक्षात ठेवा. आणि रज आणि तम जर पाहिलं तर रज आणि तमचा संबळ केलेला नाही. आणि रज तो आहे तो सबळ मायाजाळे, लक्षात ठेवा. आणि त्या मायाजाळातून आम्हाला तरण्याकरता उपाय त्या जीवाला काय असावा, म्हणून भगवान परमात्म्याला अवतार धारण करायला लावलाय साधूंनी. म्हणून ते काय सांगतात, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार. मत्स्य कुर्मा सुकर, मत्स्य कुर्मा सुकर, मोहे धाव घाली पाना, मोहे धाव घाली पाना. मत्स्य कुर्माची सुकर, मत्स्य कुर्माची सुकर, मोहे धाव घाली पाना, मोहे धाव घाली पाना. आम्हासाठी अवतार, मत्स्य कुर्मादी सुकर. भगवान परमात्म्याला अवतार धारण करायला लावणारं कोण जर असेल तर त्या साधूंनी त्याला अवतार धारण. आम्हासाठी अवतार. किंवा अजून एक प्रमाणे बघा, विठाला 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 विठाला. भगवान परमात्म्याला अवतार धारा असं एक प्रमाणे मला लक्षात आहे ना. अवतार धारण करायला लावला. आणि याला रूपावळे, आणि याला रूपावळे करून खळे हरिदासी. त्या भगवंताला अवतार धारण करायला भाग पाडलं, कारण धरणीवरी झाले ओझे त्यांचे. कुणाचे? ह्या मंडळीचा विचार आता तुम्ही पाहून घ्या. आपल्याकडे वेळ अतिशय तासभर आहे, पण बाकीची जी मंडळी अवतरित झाली यांचा त्रास त्या भूमीला किती झालाय, किती काय झालंय, अनेकांचे अनेक मत आजही विचार केला तर. आणि ह्या पृथ्वीवर इतका भार त्याला पृथ्वीला सहन होईना, आणि पृथ्वीला भार सहन न झाल्यामुळं त्या पृथ्वीनं गायीचं रूप धारण केलं. भागवतकार सांगतात गायीचं रूप धारण केलं. आणि ज्या
एखाद्या गावामध्ये ते एखादं संकट निर्माण झालं तर त्या गावच्या पाटलाला म्हणा, सरपंचाला म्हणा, त्याच्याकडे गारहाणं केलं जातं. तसं या विश्वाचा सरपंच मोठा म्हणजे तुमचा असणारा ब्रह्मदेव, त्या पृथ्वीनं काय केलं, गायीचं रूप धारण केली आणि ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवा, मला म्हणले काहीतरी उपाय सांग रे, मला सोसवे ना भार मजा, आता मला भार सहन होत नाही, काहीतरी मला उपाय सांग. कारण ज्यावेळेस मनुष्य आपण ह्या वातावरणामध्ये, ह्या जीवनामध्ये, भवसागरामध्ये तरत असताना, फिरत असताना आपल्याला कधी कधी असा उद्वेग चित्तामध्ये निर्माण होत असतो. काय खरं आहे या जिंदगीचं. तसं त्या धरणीला, म्हणजे तुमचं शरीर म्हणजे धरणी आहे. हे पिंड देहस्थिती ब्रह्मांडी पसारा हरिविन सारा व्यर्थ भ्रम. ही स्थिती जी पिंडात आहे तीच ब्रह्मांडात आहे, जी ब्रह्मांडात आहे तीच पिंडात आहे. आणि अशा प्रकारचं झाल्यानंतर महाराज ती ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवाला सांगितलं, मला आता भार सहन होत नाही, काहीतरी मला उपाय सांग. पण ब्रह्मदेव हतबल झाला आणि सांगितलं, हे बघ, मी तुला उपाय काही सांगू शकत नाही, कारण मलाच मुळात मी अनाविज्ञ आहे. वेडा ऐसा ब्रह्मा, मी अनाविज्ञ आहे, पण निदान पुढं कुणाकडे तरी मला जायला सांग ना. तिने त्या ब्रह्मदेवानं गायला असा उपदेश केला का तू भगवान शंकराकडे जा. कोणाकडं? आणि भगवान शंकर म्हणजे कोण माहिती का? ह्या मार्गातला पहिला वारकरी जर असेल तर भगवान शंकर आहे. बरोबर? बरं, भगवान शंकराला डोळे किती? 3. ताई, तुम्ही देवाला नारळ फोडाय ना, नारळाला डोळं किती? 3. बरोबर. बरं, आपल्याला डोळे किती? 3. तरी वारकरी आपण, तरी वारकरी. आता लबाड का खरोखर मग? वारकरी जो आहे या मार्गाचा त्याला 3 नेत्र आहेत. डोळे आता डोळा उघडीला जेणे. हो, आमच्या साधूंचा हा संप्रदाय. हे डोळे नाही, तुम्हाला ज्ञानदृष्टी जी आहे ती दृष्टी उघडणारा भेटला पाहिजे. आणि मग मात्र त्याचा खऱ्या खोट्याचा निवड होत असतो. कारण आपल्यावर जे संकट आहे कोणते माहिती आहे तुम्हाला? माया विगणे भ्रमला खरे, माया विगणे भ्रमला खरे, माया विगणे भ्रमला खरे, माया विगणे भ्रमला खरे. मी माझे निघरे मनता, मी माझे निघरे, मनता मी माझे निघरे, मनता मी माझे निघरे. संपत्तीचे वारे येतो, संपत्तीचे वारे वारे तो संपत्तीचे वारे, येतो संपत्तीचे वारे. सातवारे जाईल, सातवारे जाईल, मनतारा पुत्र जनदारा पुत्र जनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. परमला करे किंवा अहम ममतेच्या लवड सवडी माते नपवती बापुडी, जन्म मरणाचे दुथडी डहुळ ते ठेले. म्हणून आपल्या जीवनामध्ये हा प्रसंगाचा विचार करून आपल्याला काला करणं गरजेचं आहे. आणि तो काला म्हणजे प्राकृतिक विचारानं जर आपण केला काला, तर आपल्या जीवनाचं सुद्धा असंच आहे. आपली जीवनगंगा जी आहे हिमालयाच्या खडतर अशा हिमालयातून निर्माण होऊन
आदळत आणि आपटत आपटत समुद्राशी एकरूप होत असते. तसं आपलं जीवन जे आहे ह्या भवसागराच्या नदीला मिळत असताना, भगवान परमात्म्याला विलीन होत असताना, आदळत आपटत कर्माचे भोग आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. आणि त्याचा शेवट मात्र काय व्हावा का भगवान परमात्म्याच्या स्वस्वरूपाचं ज्ञान आपल्याला व्हावं. आलं का लक्षात? आणि अशा प्रकारानं आपल्या जीवनाचा काला व्हावा. पण तो कालच आम्हाला कळत नाही. आता मला सांगा, नवरा आणि बायको दोन का एक? तुम्हाला मराठी येते ना? होय. नवरा आणि बायको दोन का एक आहे? एक जण मला भेटला, तो म्हणला महाराज तुम्हाला काही कळतं का नाही, ती लुगडं नेसली तुम्ही धोतार नेसलात, बाई बाप्यातला काही फरक तुम्हाला कळतो का नाही? म्हणलं मान्य आहे साहेब तुमचं आम्हाला. मग त्यांनी मला विचारलं, म्हणले मी त्याला विचारलं, म्हणलं मला सांगा तुमची मुलं कोणती, तुमच्या बायकोची मुलं कोणती? तो म्हणला काय बोलता तुम्ही, 3 मी काय 2 आहे का? म्हणलं देऊ का सोडून तुम्हाला? अरे ते दिसायला तुम्ही 2 आता असायला एकच आहे. याला काला म्हणतात. ओढ 2 आहे पण बोलणं मात्र एक आहे. कानाला छिद्र 2 पण ऐकणं मात्र एक आहे. नाकाला छिद्र 2 आहे पण सुगंध मात्र एक आहे. होड 2 आहे पण बोलणं मात्र एक आहे. टिपऱ्या 2 पण नाद मात्र एकच आहे. आणि अशा प्रकारे विचार केला, नवरा आणि बायको दिसायला 2 असले पण असायला मात्र एक आहे. गुरु आणि शिष्य दिसायला तरी 2 असले पण असायला मात्र एक आहे. देव आणि भक्त दिसायला जरी 2 असले तरी असायला मात्र एक आहे. म्हणून माऊली ज्ञानराजा म्हणतात, एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तो दुर्गमन घाली मन. वेदांताचा सिद्धांत सुद्धा असाचा, जीव ब्रह्मैव नापराहा. जीव आणि देव कधी वेगळा झालाच नाही. आणि तो झाला असेल तर तो फक्त कल्पनेने झाला. बुवाचं कीर्तन चाललंय, जीव ब्रह्माचं ऐक्य करायचंय दादाजी बुवाला, कोणला? हो, पण ते वेगळं झालंच नाही. तर एक करायला कसं काय निघलात तुम्ही? म्हणून तुमच्यामध्ये जी कल्पना तयार झालेली आहे ती कल्पना बाद करण्याकरता साधू आहे. विठाला 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 जीव ब्रह्मैवाना पराहा हे श्रुतीचे वचन सांगण्याकरता भगवान परमात्म्याला प्रत्यक्ष अवतार धारण करावा लागला. आणि मग त्या ब्रह्मदेवाने त्या गायी, हो, पृथ्वीरूपी गायीला सूचना दिली, तू आता कोणाकडे जा? भगवान शंकराकडे जा. आपले सुद्धा साधू सांगतात, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, नाही का? मच्छिंद्र, तुम्ही ते तुम्हाला सुद्धा सांगतात, तिकडे बघा तुम्ही, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. पण इथं काय बरंच आवरून आलेलं आहे. खऱ्या गोष्टीवर बऱ्याचशा प्रकारचं आवरून आलेलं आहे. अर्थलोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, आणि विषय लोभी म्हणे साधनची बुडवली. परमार्थाबद्दल आता इतकं घृणास्पद वातावरण तयार झालेलं आहे का ते काय झाले सगळं बुजायला लागली ती गोष्ट. आलं का लक्षात तुमच्या? अर्थलोपली पुराणे. कारण असाच आहे महाराज, टिपटभर गोडाचं जर असलं तर 1 राखेलचा थेंब त्याला नाश करायला फार झाला आहे का नाही? लिटरभर दूध आहे, 1 मिठाचा खडा फार झाला त्याला. म्हणून अर्थलोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी म्हणे साधनाची बुडवली. आणि म्हणून त्या गायला सांगितलं, तू आता ब्रह्मदेवाने सांगितलं, तू आता काय कर, भगवान शंकराकडे जा. कारण भगवान शंकराचा आणि देवाचा फार वशिला आहे म्हणले. कारण ज्याचा वशिला त्याचं कुत्र काशीला, ज्याचा नाही वशिला त्याचा उंदीर खात नाही घुशीला, असं प्रकार. म्हणून सांगितलं, जा आता तू भगवान शंकराकडे जा. आणि भगवान शंकराकडे गेल्यानंतर ते म्हणे, मी जाणार नाही, तुला बरोबर यावं लागेल. ब्रह्मा आणि शिव दोन्ही बरोबर, बरं का? कारण ठरलंय उपजो निया पुढती येऊ, ठरलंय. पण काय करावं लागेल त्याच्याकरता? गेल्यानंतर भगवान शंकराकडे गेल्यानंतर घेऊन निघाले क्षीराब्धीशी. क्षीराब्दी म्हणजे वैकुंठ. आता आमच्या टकोऱ्यात वैकुंठ म्हणल्यानंतर खरं सांगा बरं का, वैकुंठ म्हणल्यानंतर आपण कुठं पाहतो? कुठं पाहतो? बरं झालं ज्ञानोबाच्या नंतर दादा जन्म मिळाला आपल्याला. हो, वैकुंठाची व्याख्या करताना ही मंडळी खुशाल आबाळात पाहतात. तसं नाही. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानदेवा पाठ. आता बरोबर कळलं तुम्हाला. अरे हा, यालाच वैकुंठ म्हणतात. ज्ञानदेवा पाठ हरी हाच वैकुंठ.
आणि त्या वैकुंठामध्ये जाऊन काय करावं तुकोबार आहे म्हणतात. जुनाट झोपडी म्हणले काय करता जाऊन तिथं. वैकुंठी जाऊनी काय बा करावे उगीच बैसावे मौन रूप. नको आम्हाला वैकुंठ नको. वैकुंठ नावडे वैकुंठ शेषाचे शयन नावडे वैकुंठ शेषाचे शयन नावडे वैकुंठ शेषाचे शयन नावडे वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदना वडते वैष्णव सदना वडते वैष्णव सदन आवडते वैष्णव सदन आवडते. नको वैकुंठीचा वास आशे तया सुखानाश अद्भुत हा रस कथा काळी नामाचा. हो वैकुंठाश्यामा नको धाडू हरी वासदे पंढरी सर्व पंढरी. वासदे पंढरी म्हणजे या शहराच वासदे पंढरी सर्व काळ. हो याच्यात जो आनंद आहे तो कुठंच नाही. हो म्हणून पंढरीशी जा रे आले. जन्माला यायचं असेल तर ह्या मनुष्य जन्माला या. अशा प्रकारची गोष्ट आहे. बरंच आपला विचार करायचा आहे. आणि मग घेऊन निघाले क्षीराब्दीशी गेल्यानंतर भगवान शंकर जे आहेत. कारण जाणते नो गुरु भजीजे. बरं का तुमच्याकडे आपल्याकडे बटाटे लावतात ना. बटाटे त्याला सुद्धा डोळा पाहून लावतात नाही का. आहे नाही. हो त्याला सुद्धा डोळा असला तरच लावतात. आपल्याला सुद्धा तो डोळा पाहिजे. डोळे याचा डोळा. पण आपली परिस्थिती अशी महाराज बरं का आपण ज्याला ओळखायचं त्याला ओळखीत नाही भलत्याच्याच नादी लागत बसलो. आता खरं सांगा ताई तुम्ही तुमच्या कपाळाला कुंकू लावताना आरसा घेता का नाही. मग आरशातल्या ताईला कुंकू लावता का हे त्या ताईला. कुंकू लावायला आरसा घेता ना. आरशात दिसली ती ताईला कुंकू लावता का आहे त्या ताईला लावता. आहे त्या ताई बरोबर. दादा तुम्ही गंध आहे त्या बाबाला लावता का दिसलं त्या बाबाला लावता. आरसा घेतला आरशात गंध लावता का इकडं लावता. पाहता कोण इकडं तिकडं लावता कोण इकडं इकडं. आमचे दादा सांगत असे ड्रायव्हरने मागं पुढं पाहून गाडी चालवा का पुढं पाहून चालवा. मागं पुढं पाहून चालवा. मागं पुढं पाहायचं असं पाहायचं का. त्याच्याकरता योजना आहे आरशाची. हो चांगला विचार जर केला तुम्ही आरशात गंध लावत असताना आरशामध्ये पाहता त्या बाबाला गंध लावित नाही. पाहता त्या बाबाला लावता ह्या बाबाला. आता मला सांगा आरशातला बाबा खरा का दिसला तो खरा का आहे तो खरा. बरं आरशातली ताई खरी का आहे ती खरी. आहे ती खरी. बरं आता ही दिसली ही खरी का त्याच्यात आहे ती खरी. आहे मी कोण ऐसा करावा विचार. तुम्ही आपण ज्याला दिसतं त्याला मी म्हणतोय पण आहे ते तुम्ही आज दिसतं ते तुम्ही नाही. बरं मला सांगा मग आरशात ती खोटी का खरी. आरशातला बाबा खरा का खोटा. बोलत का नाही तुम्ही. ते म्हणले आरशातला खरा कसा काय राहील. मग मी म्हणलं खरा कसा काय राहील. आहे म्हणून दिसला का नाही म्हणून दिसला. आहे म्हणून दिसला तो हा विठ्ठल बरवा. आणि ही वस्तू तुमच्याजवळ आहे. हे दिसतं हे तुम्ही नाहीत आहे ते तुम्ही आहात. आणि तो जो आहे ना तोच भगवान परमात्मा तुमच्याजवळ श्रीकृष्ण रूपाने आनंद रूपानं सद्रूप चिद्रूप आणि आनंद रूप. हो आनंद रूप जो कृष्ण आहे सर्वांच्या ठिकाणी आहे. चिदानंद कृष्ण जो तो व्यापक आहे. आणि आनंद हा चिदानंद कृष्ण तो संतांच्या जवळ. चिदानंद म्हणजे ज्ञान स्वरूप. ते संता सवे वसता. हो वयोज्ञानी पैसता गुरु चरणोपासिता वैराग्यशी ते ज्ञान पैगा बरवे जरी मनियात ही आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. आलं का लक्षात. ते ज्ञान आपल्याला पाहिजे. ते चिदानंद रूपाने भगवान परमात्मा आहे. सदानंद रूपाने चिदानंद रूपाने आनंद रूपाने. आणि म्हणून तर आजचा भगवान परमात्मा जो आहे त्याच्याकडे जायची गोष्ट खरी. आणि गेल्यानंतर त्याला भगवान शंकराची साथ बरोबर पाहिजे. तिसरा नेत्र बरोबर पाहिजे तेव्हा त्या देवाला ओळखता येईल. मला सांगा आमच्या साधूंनी देव पाहिला म्हणून तर वर्णन केला ना.
अरे देखिला देखिला माये देवांचा देव देखिला देखिला माये देवांचा देव हे विठ्ठला संत हरी माये तुझे बळ देखिला देखिला माये देवांचा देव देव देखिला देखिला माये देवांचा देव देखिला देखिला माये देवांचा देव देखिला देखिला माये देवांचा देव अनंत वेसे देखिले म्या त्याशी बापर खम्मा देवर खून बांधली. मग आमचे साधू हात ठेवून सांगता मी देव पाहिला. तसं जीव सांगू शकत नाही मी देव पाहिला म्हणून. ते भ्रमात आहे देवाबद्दल. आणि तो भ्रम घालवण्याकरता हो त्याला ज्ञान होण्याची गरज आहे. आणि अशा प्रकारचं त्या कष्टी झालेली पृथ्वी वैकुंठामध्ये त्या भगवान ब्रह्मदेवांच्या बरोबर भगवान शंकराच्या बरोबर गेल्यानंतर स्तुतीला आरंभ केला आणि सांगितलं सोसवे ना भारम जाता. आणि स्तुती ऐकून भगवान परमात्मा जो वैकुंठाधीश असणारा परमात्मा जो आहे त्याने आश्वासन दिलं का मी अवतार धारण करील मारील दैत्याशी. हो काय प्रमाण उतरील भार मारील दैत्याशी आनंद सर्वांशी करील तो. अशा प्रकारचं आश्वासन दिल्यानंतर त्या भगवान परमात्म्याने ह्या सृष्टीवर ह्या पृथ्वीवर 33 कोटी देवता आहेत. किती कोटी आपल्या हिंदू धर्मात 33 कोटी. गुंठा सुद्धा वाट्याला आला नसता बरं का. याच्याबद्दल बी असे बरेच भ्रमिष्टपणा आहे. 33 कोट्या आहेत कोट्या. 33 प्रकारचे देव आहेत. मग त्याच्यामध्ये इंद्र चंद्र ब्रह्म आदी करून असे देव आहेत. 33 प्रकारच्या कोट्या आहेत. त्यापैकी 11 रुद्र आहेत. म्हणजे तुमचे हनुमंतराय असतील बिरोबा असेल कोणाचं दैवत असतील ते 11 रुद्र आहेत. त्याच्यानंतर 12 आदित्य 8 वसू 11 12 आणि 18 किती झाले 31 11 रुद्र 11 12 23 आणि 8 वसू 31 झाले. आणि इंद्र आणि ब्रह्मदेव असे किती झाले 33 प्रकारच्या कोट्या आहेत. आणि त्या 33 प्रकारच्या देवांनी हा सगळा विश्वाचा कारभार चालत असतो. जसा गावाचा कारभार तुमचे सरपंच आमके धमके पंतप्रधान देशाचा कारभार तशी विश्वाचा कारभार चालतो. ते 33 कोटी देव कारभार पाहत असतात. त्याच्यामध्ये अष्टवसू इंद्र ब्रह्मदेव अशा प्रकारच्या 33 प्रकारच्या कोट्या आहेत. 11 रुद्र 12 आदित्य 8 वसू इंद्र आणि ब्रह्मदेव ह्या सगळ्यांना त्या भगवान परमात्म्याने पाचारण केलं. सगळ्यांना बोलवून घेतलं आणि त्यांची सर्वांची मीटिंग घेतल्यानंतर सांगितलं आपल्याला पृथ्वीवर अवतार धारण करायचा आहे. हो पण सगळ्या देवांनी नकार दिला नाही. सगळ्यांनी सांगितलं होकार दिला. आणि त्यांना सांगितलं गड्या हो अरे यादव समग्र वारे तुम्ही यादव समग्र वारे तुम्ही हो यादव समग्र वारे तुम्ही हो यादव समग्र वारे तुम्ही. सगळ्या देवतांना सांगितलं तुम्ही यादवच्या रूपाने अवतरित व्हा. पण सगळे देव तयार झाले. पण 2 देव मात्र त्या ठिकाणी थांबून घेतलं. त्या 2 देवांनी पहिले म्हणजे भगवान शंकर आणि दुसरा म्हणजे ब्रह्मदेव. त्यांनी सांगितलं आम्ही अवतार घेत नाहीत. ते म्हणजे कारण काय अवतार न घेण्याचं. मुले तुमच्याबरोबर आम्ही आता याच्या पाठीमागं बरेच अवतार धारण केले. आपण बी देवाच्या बरोबर होतो अवतारात. आता जे कीर्तनात बसलात ना तुम्ही माझ्या सगट आपण बी दादा देवाच्या बरोबर होतो. कोणत्या रूपानं होतो 18 पद्म वानराच्या रूपानं रामकाळामध्ये. रामप्रभूच्या काळामध्ये 18 पद्म वानर आपण होतो. कशा करता कीर्तन ऐकतो आपण कशा करता सगळ्या गोष्टी करतो सगळ्या शांती करता करतो. कारण त्यावेळेची रामप्रभूची शांती हरण केली होती अहंकार रूपी रावणानं आणि नेऊन ठेवली होती अशोकाच्या वनामध्ये. आमच्या टकोऱ्यात अजून चांगल्याच्या टकोऱ्यामध्ये अजून लुगड्यातली सीता आहे. हो शांतिरूपी सीतेचं हरण झाल्यामुळं आपण त्या सीतेचा शोध आताही घेतोय. आपल्याकडं गुरु केल्यावर मिळन कीर्तन केल्याने मिळन वाचन केल्याने मिळन पोथी वाचल्याने मिळन काही सत्कर्म केल्याने मिळन पंक्ती दिल्याने मिळन
शांती मिळण्याकरता आपला सगळा कार्यक्रम, पण ती शांतिरूपी शोध काय अजून लागलेला नाही. पण त्या काळामध्ये काही विद्वान मंडळी होती, नळ, नीळ, जांबवंत आणि हनुमंत. त्यांनी रामप्रभूला प्रश्न विचारला, म्हणजे तुमची शांतीसीता जी आहे तिची खूण काय? ते म्हणले तिची खूण एकाच आहे, तर ते नाम ही खूण आहे तिची. मुद्रा ती 5वी लावून या लक्ष तो आत्मा प्रत्यक्ष हरिदिशे. ती मुद्रा म्हणजे नाम मुद्रा आहे. आणि ती नाम मुद्रा जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत शांतीचा शोध कधीच लागत नाही दादा. फार फार तर सत्कर्म होईल, तुमची उंची ब्रह्मदेवापर्यंत वाढेल, त्याच्यापेक्षा जीवाला वाढणं वेगळं नाही. पण तुम्हाला खऱ्या अर्थाने शांतीला प्राप्त व्हायचं जर असेल तर त्याला सद्गुरू वाचून सापडेना सोय आणि धरावे ते पया दे. विठाला 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 विठाला. त्या रामप्रभूच्या काळामध्ये त्या सीतेचा शोध घेण्याकरता मला एक असं वाटतं बरं का, त्या वेळात रामप्रभूच्या काळात माणसं नव्हते काय? रामप्रभूच्या काळामध्ये माणसं होते का नव्हते? मग माणसांना सीतेचा शोध घ्यायला पाठवा का माकडांना? माणसं पाठवायला पाहिजे होती. बरं माणसं का नाही पाठवले? पाले खाणाऱ्या वानरावर विश्वास ठेवला रामप्रभूंनी, पण ह्या 2 धडधडीत बुद्धिमान असणाऱ्या प्राण्यावर का विश्वास ठेवला नाही? तर तो प्राणी, मनुष्य प्राणी त्या काळात लायकीचा नव्हता. आता खूप लायकीचे माणसं आहे परमार्थाच्या दादा, त्या काळामध्ये लायकीचे नव्हते. हो, सगळी मंडळी होती पण लायक नव्हती. आणि अशा प्रकारचा शोध त्यावेळेस लावला. म्हणून ह्या पृथ्वीला जे दुःख झालं ते हरण करण्याकरता वैकुंठात गेल्यानंतर त्या देवांनी सर्व अवतार धारण केला. पण 2 देव जे होते ते थांबले. त्यांनी सांगितलं आम्ही आता अवतार घेणार नाही. म्हणले 12 वर्ष वनवास, 12 वर्ष अज्ञातवास आणि 12 वर्ष वनवास, 12 वर्ष उपवास, शेविले अरण्य तुम्हास. आता आमची ती जाणत नाही म्हणले सहन करण्याची. मग ते म्हणले काय करणार तुम्ही? ते म्हणले तुम्ही जे आम्हाला, तुम्ही कसं करणार तेवढं आम्हाला सांगा. म्हणले मी आता गोकुळात अवतार धारण करणार, म्हणले तिथं मी गाय वळणार आहे. मग ते ब्रह्मदेव म्हणला तुम्हाला गाय वळायला काठी लागेल का नाही? ब्रह्मदेव म्हणला तुमच्या हातात ठेवा, आम्हाला काठी मी होईल तुमची. भगवान शंकर जो आहेत ते भगवान शंकर परमात्म्याच्या हातातली बासरी बनली. बासरी, आता ती बासरी कोणी माहिती आहे तुम्हाला? बासरीला छिद्र किती असतात? किती? 7 आणि 2 वाजवायचं एक, आणि मधले पुन्हा 7 आणि 2 9 असते. ह्या बासरीला किती छिद्र आहेत? एक गुप्त आहे पण तिला 9 छिद्र हिला. पण ही का वाजत नाही? वाजती पण तुम्ही अनुग्रह घ्या, नामचिंतन करा, चिंतनाला बसा, आणि रात्री तुम्हाला त्या बासरीचा आवाज येईल. 3.5 हो अनुहात ध्वनी नाद. तुमच्यामध्ये बासरी नाही असं नाही, त्या बासरीचा आनंद तुम्हाला मिळेल. पण तू कधी चिंतनाला तुम्ही अनुग्रह नाम चिंतन घेतल्यानंतर तो तुम्हाला नाद ऐकायला येईल. अनुहात ध्वनी नाद तो पावला परमपद. आता आपल्या नाद काय येत नाही? तर सगळा गलबला आहे आपल्यामध्ये. स्थिरता नाही, शांतता नाही, स्थैर्य नाही, धीर नाही, गंभीरता नाही. त्याच्यामुळे तो आवाज आम्हाला येत नाही, लक्षात ठेवा. आणि अशा प्रकारानं भगवान परमात्म्याने अवतार धारण केला. आणि भगवान परमात्म्याने अवतार धारण केल्यानंतर त्या ठिकाणी निमित्त करावं लागलं. निमित्त वसुदेव आणि देवकीचं लग्न. आता सगळ्यांनी बहुतेक काल्याची कीर्तन ऐकलेली आहेत, मी काय तुम्हाला गोष्टी सांगत बसणार नाही. आणि ते लग्न झाल्यानंतर तो विवाह कोणत्या पद्धतीनं पार पडला काय सांगावं? त्या विवाहाचं वर्णन. थाटामाटा समारंभात पार पडलेलं लग्न. आणि त्या लग्नाची वरात निघाल्यानंतर कंसानं त्या घोड्याच्या वरातीच्या घोड्याचं वागदोर हातात घेऊन, नवरा नवरीच्या रथात बसली होती, त्याच्या वागदोर घेऊन घोडे हाकू लागला. आता ते घोडे हाकत असताना त्या ठिकाणी आकाशवाणी झाली. काय आकाशवाणी झाली? कंसा, तुझा जो वध करणार आहे तो हिच्या उदराला येणारा 8वा पुत्र तुझ्या वधाला कारणीभूत ठरणार आहे. असो त्याला ऐकायला मिळाल्याबरोबर कंस काय साधा होता काय तुमच्या मनात? अरे त्यांनी मागचा पुढचा विचार न करता, अरे घेऊन या खड्ग मारा या धावाला, 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 घेऊन या खड्ग
माराया धावला येऊनिया खडग माराया धावला. वसुदेवाने हात धरला आणि सांगितलं, कंसा, तू हिला जो मारणार आहे ती तुझी बहीण आहे, परंतु ती माझी आता पत्नी आहे, तिचं संरक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे. तू तिला मारू शकत नाही. शेवटी सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही. या न्यायाप्रमाणे काही बातचीत झाली आणि सांगितलं, कंसा, हिला 8 पुत्र व्हायला अजून बराच वेळ आहे. ह्या सगळ्या गोष्टी चर्चा मसलती झाल्यानंतर त्याला ती गोष्ट पटली आणि पटल्यानंतर त्यांनी काय केलं सांगितलं, मग मी तुमचं एक करतो म्हणले, तुम्हाला पण तुरुंगात राहावं लागेल. आणि मग मथुरेमध्ये, आता लक्षात आलं का आपल्याला मथुरा अजून कळली नाही बरं का. कंस म्हणजे अहंकार. आता आपल्याला कशाचा अहंकार आहे? देहाचा आहे का आत्म्याचा अहंकार आहे? देहाचा आहे. आत्म्याचा अहंकार धरीन याचा अभिमान तो उद्धाराला कारणीभूत आहे आणि देहाचा अभिमान हा पतनाला कारणीभूत आहे. तो कंस आहे. आणि त्या कंसामध्ये, त्या तुरुंगामध्ये, बंदी शाळेमध्ये तुमचाही श्रीकृष्ण आजही तुमच्या आपल्या बंदी शाळेत आहे. कुठल्या? मथुरेमध्ये. मथुरा म्हणजे मंथन, मथुरा म्हणजे संशय, मथुरा म्हणजे संभ्रम. अलग लक्षात. आणि त्या बंदीशाळेमध्ये असणारा जो परमात्मा आहे, देवकीच्या उदरामध्ये कलाकारांनी वाढू लागला आहे. आणि वसुदेवाला सांगतो, वसुदेवा मला आता इथून बाहेर काढतो. वसुदेव भगवंताला सांगतो, भगवंता तुला कसं काढू रे, मी बंधनात आहे. आता आपण सुद्धा बंधनात आहे महाराज. आपल्याजवळ जरी सगळे म्हणत असले आपल्याजवळ देव आहे, पण आपण कर्माच्या बंधनात आहे. ती कर्माचं बंधन आपलं कधी सुटणार आहे? ज्या दिवशी तुम्हाला योग्य असा मार्गदर्शक भेटेल बरं का. जसं बाबाजी चैतन्य जसे माझ्या तुकोबारायला भेटले आणि त्यांनी त्यांचं नाम सांगितलं. नाव नाही बरं का, मी बाबाजी चैतन्य असं नाही म्हणले. बाबाजीने आपले सांगितले नाम आणि त्या नामाचं चिंतन केल्यानंतर महाराज त्याप्रमाणे वसुदेवाने सांगितलं भगवान परमात्म्याने वसुदेवाला सांगितलं, वसुदेवा मला तू इथून उचलिला कमळपाती पायीची बंधने गळती, पायीची बंधने गळती, पायीची बंधने गळती. मला इथून उचल म्हणले तर उचलण्याची रीत समजली पाहिजे. मला सांगा, शाळेमध्ये गुरुजीनं गणित शिकवा का गणिताची रीत शिकवावी? रीत शिकवायला पाहिजे. मग ह्या जागेवरच्या बाबांनी आपल्याला परमार्थाची रीत शिकवावी की परमार्थ शिकवावं? काय शिकवायला पाहिजे? रीत शिकवायला पाहिजे. आम्ही आईच्या उदरात होतो तेव्हापासून भजन करतो देवाचं. आम्ही आजचे भजने नाही, फक्त आम्ही ह्या भ्रमिष्ट जगामध्ये आलो. दादा दाईनं नाळं खणलं तेव्हापासून आपलं ताटतूट झाली. तुम्ही मूळचेच भजन्या दे कपा मनुष्य जात सकळ स्वभावताचं भजन शीळ झाले असे केवळ माझे ठाई परिज्ञाने विनाशिले बुद्धी भेदाशी आले आणि कल्पू नाही ते कल्पू लागले अनेकत्व. आम्ही पहिलेच भजनी आहेत, वेगळं सांगायची आम्हाला गरज नाही, परंतु आम्हाला रीत सांगा. रीत कोणती रीत आहे? परमार्थाची भजन करण्याची रीत. माऊली ज्ञानोबाराने हरिपाठ नावाच्या प्रकरणामध्ये तुम्हाला रीत सांगितली. ज्ञानदेव मौन जपमाळ बाहेरी अंतरी अंतरी. घाबरता काय बोलायला तुम्ही? ज्ञानदेव मौन जपमाळ बाहेरी अंतरी नाही बाहेरी. आणि सदा 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 जपायला सांगितलं का? कधी मधी धरुणी श्री हरी जपे कधी मधी नाही ना. ही रीत आम्हाला कोण समजून सांगणार आहे? आणि ही एकदा आम्हाला रीत कळली ना, बाकीचं करण्याची काही गरज नाही. ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 3, 9 आणि 10 श्लोकामध्ये बघा, काय बाकीचं करायची गरज नाही. आणि पण कधी करायचंय? कळून करायचं का बिगर कळता कळायचं? तीर्थयात्रा कराव्यात पण कधी कराव्या? कळून कराव्या का बिगर कळता कराव्या?
कळून करावे. आधी देवाशी ओळखावे मग देवाशी भजावे. याच जन्मी ओळखी करा आत्माराम संसार संभ्रम भोगू नका. याच देही घडे देवाचे भजन. आणि आम्ही काय करतो महाराज पुढचा जन्म आपल्याला चांगला मिळावा. या आताच बाय पुढचं काय घेऊन बसलं. पुढचा जन्म तुला काय मिळन. मागुता येईल फेरण येतो नगडी या नगरा. पुन्हा मागुता हाच जन्म पावशी येतो नगडे रे छायाची. मिळालेल्या संधीचं सोनं करून घे बेटा. पुढचं काय होईल काय सांगता येते त्याचं. हो चला आपल्या विषयांतर होईल. आणि म्हणून सांगण्याचा मुद्दा भगवान परमात्मा वसुदेवाला सांगितलं तुम्ही मला इथून उचला. उचलण्याची रीती सद्गुरू ज्यावेळी तुम्हाला नाम देतात ना त्या नामाचं चिंतनाला ज्यावेळी बसवतात ना त्यावेळी ते तुम्हाला सांगतात भाऊ उचल जरा उचल. आणि मग काय होईल उचलीला कमळापती. पुढे कमळापती तुमच्या जवळ आहे. आणि तो कमळापती तुम्ही एकदा उचलल्यानंतर भगवान परमात्मा त्या वसुदेवला सांगतो तू काळजी करू नको. हा बंधनाची काळजी करू नको. तू फक्त मला उचल. आणि परिणाम जो आहे ना महाराज उचलेला कमळापती पायीची बंधने किंवा बंधने गळाली आपोआप. आणि अशा प्रकारचा वसुदेव आणि त्या कमळापतीला उचललं. बरं उचलल्यानंतर त्याला डोक्यात घ्यावा का डोक्यावर घ्यावा. देवाला कुठं घ्यायला पाहिजे. आम्ही फोटोत पाहतो डोक्यावर घेतलाय आहे की नाही. फोटोत पाहतो डोक्यावर घेतलंय. आजही समाजाने देवाला डोक्यावरच घेतलंय. डोक्यात कुणी घ्यायला तयार नाही. देव हा डोक्यावर घ्यायचा विषय का डोक्यात घ्यायचा विषय. हा डोक्यावर देव देव करून शिल्ले माझे मान. देव समजून घ्यायचा आहे म्हणजे डोक्यात घ्यायचा देव. आणि अशा प्रकारचा वसुदेव आणि देव समजून घेतला डोक्यावर घेतला. आणि घेतल्यानंतर आपला देव वसुदेवानी यमुनेच्या तीरावर गेलाय. आता यमुना सुद्धा आम्हाला कळलेली नाही. आम्ही उत्तर भारतातलीच यमुना आमच्या टकोर येते अजून. पण आमच्या ह्या शरीरामध्ये 2 मन आहेत. आता तुम्ही जर आलात ना तुमचं मन बरोबर घेऊन आलात का मन घरी ठेवून आलात. आम्हाला 2 मन आहेत. एक चंचल मन आहे आणि दुसरं निश्चल मन आहे. एक मन ह्या तीरावर आहे एक मन त्या तीरा पलीकडच्या तीरावर आहे. आम्हाला ह्या मनावरून तर परमात्म्याला ह्या मनावरून ह्या मनाच्या तीरावरून त्या या मनाच्या तीरावर न्यायची आम्हाला. आणि तो परमात्मा नेणारा कोण आहे तो वसुदेव आहे. आणि ती बदी वाहणारी जी नदी आहे तिचं वर्णन करताना म्हणतात भीष्मद्रोण तटा जयद्रथ जला गांधार नीलोत्पला शल्यग्रावती कृपेन वनी कर्णे नवेला कुला अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधनावर्तिनी सोतीर्णा खलु पांडवैरन नदी कैवर्तक. हो ही नदी आहे. ही पार करत असताना भगवान परमात्म्याचा स्पर्श तिला झाला चरण स्पर्श ज्ञान आणि ती ओसरून गेली. येथे एकच लीला तरले सर्व भावे मज भजले आईलाची थडी सरले मायाधार. पलीकडे जायचा प्रश्नच येत नाही. पण तरी सुद्धा पलीकडे गेल्यानंतर महाराज पलीकडे काय यमुनेच्या पलीकडे काय गोकुळ. मथुरा तुमची संपली. कारण मंथन केलं तुम्ही. मथुरा संपून गेली. तुमचा प्रवेश भगवान परमात्म्याचा प्रवेश गोकुळात झालाय. आणि भगवान परमात्मा गोकुळात प्रवेश झाल्याबरोबर पहिला प्रकार काय घडला. काय घडला प्रकार काय प्रकार घडला. गोकुळीच्या सुख गोकुळीच्या सुख गोकुळीच्या सुख गोकुळीच्या सुख पार नाही लेखा नाही लेखा पार नाही लेखा.
नंदागरी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी बाळकृष्ण नंदागरी बाळकृष्ण नंदागरी भगवान परमात्म्याचा गोकुळात प्रवेश झाल्याबरोबर पहिलं प्रकरण घडलं. गोकुळीच्या सुखानं अंत नाही पारही नाही. गोकुळातल्या मंडळींच्या सुखाला अंत पार नाही लेखा पहिला प्रकार घडला. आनंदल्या नरणारी. दुसरा प्रकार अहो आम्हाला त्याचा अनुभव आहे बरं का दादा. अहो काही काही लोक म्हणतात यांच्या दातातला अजून निघलं नाही कीर्तन करायला लागली ती आणि आमचं आयुष्य गेलं म्हणजे आम्हाला जमलं नाही. या टॉ 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 बोलतात त्याचं कारण आहे बरं का. गोकुळामध्ये सुद्धा असा प्रकार घडला. काय घडलं माहिती आहे? गोकुळामध्ये दुसरा प्रकार काय घडला आहे का? गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान. गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान. लोका झाले गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान. केली आवाजून जप जप केली आवाजून जप जप. संत तिथं होते ते म्हणले जप तप अनुष्ठान व्यर्थ कासा या करणे. तीर्थव्रत यम नियम न लगे दैवता धरणे. अरे केशव माधव अच्युत समर्थ होय पात घरणे. शरीर शोषण प्राण नियोजन मन जोय हट योग. ऊर्ध्व वायचो सेद तोडणी करी हो वन मंग. ब्रह्मारंद्री मिसळे परी मुमुक्षु. पण त्याला मोक्षाची इच्छा असणारा पाहिजे. मुमुक्षु पाहिजे हो. आणि अशा प्रकारचा दुसरा प्रकार घडला. गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान आणि केलिया वाचून जपत. असा प्रकार घडला. तिसरा प्रकार काय घडला? भगवान परमात्मा गोकुळामध्ये कलाकलांना हळूहळू वाढू लागता लागता काय झाला? तो रांगू लागला. येतसे चरित्र केले नारायणे. येतसे चरित्र केले नारायणे. येतसे चरित्र केले नारायणे. येतसे चरित्र केले नारायणे. राता गोदने राखीत आहे. रंगता गोदने राखीत आहे. माझी वाणी तुझे वर निघून नाम. माझी वाणी तुझे वर निघून नाम. येतसे चरित्र केले नारायणे. रांगता गोदने राखत आहे. काय केलं रांगताना काय केलं परमात्म्याने माहिती आहे तुम्हाला? रांगत रंगनी चोरीत लोणी चोरीत लोणी धावणी धरती गवळणी. हा धावणी धरती गवळणी. बांधिती चरणी देती गारणी. बांधिती चरणी देती गारणी. यशोदे साधनी यशोदे साधनी. दूध बक्षोने कमाल निले नवन केले साधने. कृष्ण आळवा आळवा परतुले माते दावा. कृष्ण आळवा आळवा परतुले माते दावा. कृष्ण आळवा परतुले माते दावा. कृष्ण रांगत रंगनी चोरीत लोणी. लोणी चोरलं म्हणजे कोणतं लोणी चोरलं? भगवान परमात्म्याने सांगितलं मी सगळं रूपक केलेलं आहे. मी रांगत रंगणी. कोणतं लोणी चोरलं? चित्त चोरलेले नंदाच्या नंदने. कोणतं चित्त चोरलं? हे गढूळ चित्त नाही, शुद्ध चित्त. ज्याचं मंथन करून लोण्याचा गोळा ना त्या गोळ्यावर मांजराचा डोळा असतो, तसा त्या शुद्ध चित्त जे आहे त्याच्यावर त्या भगवंताचा डोळा आहे. ते चित्त मी चोरलं. आणि त्या गवळणी सवंगडी जमा केले. गोप गोपी सवंगडी. आणि त्या सवंगड्याबरोबर क्रीडा केली. भगवान परमात्मा आणि त्यांच्याबरोबर खेळू लागल्या, रमू लागल्या. हे करत असताना परमात्मा इतका लहान होता बरं का. अष्टदळ काढी ती गवळणी. अष्टदळ नावाची रांगोळी
बाई पहाटे 5 वाजल्यापासून रांगोळी काढीत होती आणि नंदाचं कार्ट आलं आणि त्या रांगोळीवर भाळाभाळा मुतून गेलं बरं का. आता आपले पोरं बघा, तुम्ही जर रांगोळी काढायला तुम्ही पोरं पीस करून तरी देतील, त्याच्यावर मुततील तरी काहीतरी करतील, ते भगवंताची आहे. कारण का तो भगवान परमात्मा त्या भक्ताला बाजूला जाऊन देत नाही. तो त्या गवळणीला काय सांगतो, का ग अष्टभोग भोगणे माते नाही चाड, भक्ती प्रेम गोड लेले गे माय. अष्टदळ नावाची रांगोळी काढणं म्हणजे अष्टभोग मला प्राप्त व्हावेत आणि माझी चाड तुला काहीच नाही. नंबर 1चा प्रकार. नंबर 2चा प्रकार, गवळींची वस्त्र हरण केली. ती वस्त्र हरण करण्याचं कारण ह्या आड वस्त्र करून तीर्थामध्ये प्रवेश करावा, पण ह्या तीर्थामध्ये आड वस्त्र न करता तीर्थामध्ये प्रवेश करत होता म्हणून ती गोष्ट करावी लागली. त्याच्या पाठीमागे शास्त्र आहे. आणि अशा प्रकारच्या अनेक भगवान परमात्म्याने खोडी केल्या आणि त्या खोडी सगळ्या गवळांनी मिळाल्यानंतर यशोदेकडे गारहाणं करू लागल्या. यशोदे ग बाळ तुझा ताना, यशोदे ग बाळ तुझा ताना, यशोदे ग बाळ तुझा ताना, यशोदे ग बाळ तुझा ताना. कोटवर सोसू धिंगाणा, कोटवर सोसू धिंगाणा, कोटवर सोसू धिंगाणा. यशोदे ग बाळ तुझा ताना, यशोदे ग बाळ तुझा ताना, तुझा ताना, तुझा ताना. यशोदे गोकुळे राहावे की जावे, कृष्णाला सांगावे गोकुळे राहावे की जावे. का ग काय केलं माझ्या कृष्णानं? ती म्हणजे अगं यांनी माझं कवाड उघडिलं. कोणतं कवाड? या घराचं कवाड नाही, कवाड भ्रांतीचे उघडिले. एक म्हणले अगं माझं शिंकच यांनी तोडलं, शिंके मायेचे तोडिले, अविद्येचं शिंक तोडलं. होती क्रोधाची आरगळा, आगळ म्हणजे पूर्वीच्या आपल्या वाड्याला आगळ्या असायच्या. होती क्रोधाची आरगळा, ती हळूच काढली बळाबाई तुझ्या कृष्णे. होत्या अज्ञानाची खेळा, ती समूळ नष्ट केली. हो, ह्या सगळ्या गोष्टी केल्या, बरोबर केल्यात. आणि मग तुझी काय खोड केली ग? येणे माझे कवाड उघडिले, येणे माझे शिंके हो तोडिले. दया दुधाते भक्षिले, उल्लंघिले ताकाते. अजून काय उल्लंघिले ताकाते म्हणजे काय केलं? ताकाला त्या डेरा होता ना, ताकाच्या डेऱ्याला लात मारली बरं का. तो डेरा म्हणजे कोण? दंभ. डेरा म्हणजे दंभ. त्याच्यात काही ताकद नाही, काय नाही, पण दांभिकपणा आहे. त्याचा दांभिकपणा नष्ट केला, त्या गवळणीचं चित्त चोरलं. अशा प्रकारच्या बऱ्याच खुडी भगवान परमात्म्यांनी केल्यानंतर यशोदामाईकडे सगळ्या गवळणी आल्या आणि ती गारहाणी सांगू लागली. आणि मग यशोदामाई जी आहे ना, ती यशोदामाई मात्र ती म्हणली, बाबा कृष्णा तू या सगळ्या खोड्या केल्या. म्हणलं आई काय काय केलं मला सांग की एकदा. ती म्हणली अरे तू जन्माला आल्यापासून तू खोड्यात करतोय म्हणले. म्हणलं आई मी काय केलं? म्हणली बाळा तू का ग बग रिठा मारल्या बाळपणी. तू जन्माला आला ना, का ग बग रिठा नावाचे राक्षस तू मारले, अवघ्या दैत्यखानी बुडविल्या. म्हणले पुतना मावशीला मारलं. म्हणली आई हे बघ आई, मी पुतना मावशीला मारलं नाही. पुतना आली मावशी, तिची अंगी होती येवशी, तिने तिशी पिडली. आई मी काय करतो कुणाचे काम मजवरी घालीशी. म्हणले महाबळ भटाला तू त्रास दिला. म्हणला आई भट आला महाबळ, त्याने माझा वर्णिला जन्मकाळ, तो चुकला ग्रहमूळ, त्याने तिशी पिडली. आई मी काय करतो कुणाचे काम मजवरी घालीशी. माझ्यावर आळ घालू नको, मी कोणाचं काही करत. आणि खरंही ती गोष्ट बरं का, तो कोणाचंच काही करीत नाही. आपणच म्हणतो देवाने असं करावं का, देवाने तसं करावं का, तो कोणाचंच काही करत नाही. आणि मग त्यांनी सांगितलं बाबा आता काय कर, तू ह्या सगळ्या ज्या गवळणी आहे त्या गवळींना यशोदामाई सांगू लागली. बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ सगुण गुणाचे ताने. दिसतय गोजिरवाने गे, बाळ दिसतय गोजिरवाने, बाळ दिसतय गोजिरवाने गे, बाळ दिसतय गोजिरवाने. काय सांगता गाराने ग गोकुळ जाणारे.
वेडा, याला नाही दुसरा जोडा. तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याचा भौरा, आळगेता शारंग धरा. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याची गोटी, लागता याचे पाठी. तुमची एवढी तरीत खोटी गे गोकुळच्या नारी. हो, आता आपण सुद्धा काय करतो, आरोप करतो. आरोप. मी तुम्हाला असं विचारतो ताई, तुम्ही दिवाळीच्या सणाला आता लाडू बनवले होते का नाही? बनवले होते ना? मला सांगा, गोड लाडू का साखर? साखर. मराठी नाही तुम्हाला? मी काय विचारलं, गोड लाडू का साखर? साखर. ऐकायला नाही आलं मला. काय गोड? लाडू गोड का साखर गोड? साखर गोड. आताशी कीर्तन सुधीवर आल्यात तुम्ही. तुम्ही घरी लाडू गोड म्हणता का साखर गोड म्हणता? कीर्तनात साखर गोड म्हणता आणि घरी लाडू गोड म्हणता. आता मला खरं सांगा, गोड लाडू आहे का साखर आहे? ती गोडी लाडूची आहे का साखरेची आहे? पण साखर तुम्ही गोड म्हणतच नाही, लाडूच गोड म्हणता, त्याच्यावर आरोप करता. तसं या भगवंतावर तुम्ही आरोप केलाय. हो, तुम्ही लपून याचा भौरा, आळ घेता शारंग धरा. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. हा ब्रह्मविधीचा दलिता, तुम्ही याशी धरू पाहता. हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी. आणि मग अशा प्रकार झाल्यानंतर भगवान परमात्म्याला सांगितलं, कृष्णा तू आपल्या गायी घेऊन आता रानात जा. उद्या जाई राना, सगळे बोनी बोधना, सगळे बोनी बोधना, सगळे बोनी बोधना. जाई राना, सगळे बोनी बोधना, सगळे बोनी बोधना, सगळे बोनी बोधना. आता तू आपल्या सवंगड्या सहित गाया घेऊन तू आता रानात जा. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. हो, आपल्या आपल्या सगळ्यांच्या गाया घ्या आणि रानात या. कोणत्या गाया? गोनाम इंद्रिय कुळनाम समूह. आपल्याला त्या कोणत्या रानात बोलवलंय? ह, आपल्याला आपण आता रानात आहे, पण भुलीच्या रानात आहेत. आपल्याला भूल पडलेली आहे, पण आपल्याला कुठं यमुनेच्या तीरावर जायचं. आणि त्या ठिकाणी का जायचं? ती कर्मठ मंडळी जी होती ना, ह्या भगवान श्रीकृष्णाच्या भेनं ती रानात गेली होती यज्ञ करायला. पण त्यांना हे माहिती नव्हतं, यज्ञ यागे स्वर्गे भोगाड येती, करता तपे काम क्रोध खवळती, नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढती, करता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. आणि त्यांचं अज्ञान दूर करण्याकरता भगवान परमात्म्यांनी रानात जाण्याची योजना केली. आणि भगवान परमात्म्यांनी गोपाळांना सांगितलं, तेव्हा तो धूर निघतो ना, म्हणले धूर, मला भूक लागली, तिथून जाऊन आपल्याला स्वयंपाक चालू तिथे अन्न घेऊन या. आता हे गोपाळ गेल्यानंतर महाराज डायरेक्ट त्या यज्ञशाळेमध्ये गेले ब्राह्मणांच्या. तर ब्राह्मण जे होते ना, जळते लाकडं घेऊन यांच्या मागं लागले गोपाळांच्या. ते म्हणले, कृष्ण 2 तोंडात द्यायच्या होत्या, इथं द्यायच्या होत्या, आपण अपमानित करायला कशाला लावलं म्हणले. बावळटा हो, बापच जर रुसला तर मागच्या घराने आईकडून जायचं असतं, आई प्रेमळ असते म्हणले, तुम्हाला माहीत नाही. मग भगवंतानी या मागच्या दाराने पाठवलं. ज्या ब्राह्मण पत्न्या होत्या, त्या ब्राह्मण पत्न्यांना गोपाळाने सांगितलं, भगवान श्रीकृष्णाला भूक लागली, तर सगळ्या परवडी घेऊन, हो, स्वयंपाक घेऊन सगळ्याच्या सगळ्या निघल्या. तेवढ्यात एक ब्राह्मण सामुग्री घेण्याकरता आतमध्ये आला दादा. आणि ती म्हणली, का गे टोपलं भरलं, कुठं निघली तू? म्हणले, कृष्णाला भूक लागली आणि त्याला जेवायचं, मी चालले म्हणले तिकडे. अगं म्हणले, कृष्ण तुझा नवरा आहे का मी तुझा नवरा आहे? म्हणले, तू नवरा आहे ही गोष्ट खरी, पण देहाचा नवरा तू, ह्या गे दिया म्हणले, दिया टाकून दे. अरे म्हणले, तसं करू नको, जा पण पुन्हा मागं ये. हो, अशा प्रकारे भगवान परमात्म्यांनी त्यांचंही त्या ठिकाणी अज्ञान दूर करून टाकलं. आणि अशा प्रकारे बऱ्याच कालिया नावाचा महासर्प नाथोनी आणला. जळत वनवा व मुखेची प्राशिला,
अशा प्रकारच्या बऱ्याच क्रीडा भगवान परमात्म्यांनी केल्या. आणि असं झाल्यानंतर महाराज म्हणजे ही सगळे कार्य भगवंतांनी केलं. उपजून या पुढं ती येऊन काला खाऊ दैवात वैकुंठी तो आयुष्य नाही. काय करायचं कवळ काही काल्याचे एकमेक म्हणजे विचार. आता जे विचार आपल्याला देवाणघेवाण करायचे खऱ्या अर्थाने एकमेकाच्या मुखात द्यायचं हे अन सुके घालू हुंबरी. आणि अशा प्रकारचं भगवान परमात्म्याने यमुनेच्या वाळवंटामध्ये खेळ मांडला. ती खेळाचे सुद्धा प्रकारे हुतू हुतू आहे, हुंबरी आहे, क्रिकेट आहे म्हणजे क्रिकेट म्हणजे तुमचं चेंडूफळी आहे. असे अनेक खो खो दमल्यानंतर महाराज गोपाळांचं म्हणणं आलं, कृष्णा काय खेळायचं खांदी भार पोटी भोग काय खेळायचे सुख म्हणती आणा शिदोऱ्या. म्हणले आता खेळायचं बंद करा, प्रत्येकाच्या शिदोऱ्या आणा. आज शेवटी देव त्याच्या चालीवर गेला आणि मग मात्र ही संत मंडळी खवळली. ती म्हणली अरे आम्हाला एवढं तू इथपर्यंत आणलं ना, आता म्हणतो शिदोऱ्या आणा. कुणाकडे जायचं शिदोऱ्या आणायला? तुकोबारासारखा महात्मा म्हणतो भगवंताला, तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू तरी माझा पाया वगैरे. दुसरा महात्मा सांगतो कानोबा कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी हो आमाशी का दिली वांगुली रे, कानोबा तुझी घोंगडी चांगली. षडगुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे, कानोबा तुझी घोंगडी चांगली. म्हणले आता गोष्टी करायला लागला का तू? आणि अशा प्रकारचं भगवान परमात्म्याला नाथवल्यानंतर त्यांनी सांगितलं तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी. मग परमात्म्याला जागेवर आलं, त्याची जागा दाखवल्यानंतर म्हणला भगवान परमात्मा म्हणू लागला, नका करू दुरी मज पाया, तुमच्याशिवाय मला कोण शोभा नाही, तुमच्याशिवाय मला देव कोण म्हणेल, पण मी तो पणा जाऊ दे दुरी आणि एकच घोंगडे पांघुरो हरी. आणि ह्या खऱ्या अर्थाने हा काल आहे. देव आणि फक्त तुझा नाही विचार, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त तुझा नाही विचार. आणि अशा प्रकारच्या सर्वांच्या शिदोऱ्या मिळून घेतल्या आणि भगवान परमात्म्याने तो काला त्या ठिकाणी केला. त्या मोठ्या प्रमाणे ज्या भगवंताबरोबर काला झाला त्याचं भजन करा. विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये हरी जय रखुमाये जय जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये Rokhumayi, 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 Rokhumayi,